महाराष्ट्रातील पुणे आणि पिंपरी चिंचवड या जुळ्या शहरांमध्ये कथित रासायनिकदृष्ट्या दूषित आणि विषारी गावठी दारू पिल्यानं किमान 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। प्रशासनाने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे, कारण अनेकांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत। प्राथमिक तपास आणि मिळालेल्या माहितीनुसार पीडितांनी सेवन केलेली अवैध दारू हडपसर परिसरात इंडस्ट्रियल स्पिरिट, औद्योगिक स्पिरिट आणि अत्यंत घातक रसायनांचा वापर करून तयार करण्यात आली होती। ही विषारी दारू मोठ्या प्रमाणावर हडपसर आणि फुगेवाडी परिसरात पुरवण्यात आल्याचा संशय असून त्यामुळे दोन्ही शहरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये पुण्यातील राहुल शरद क्षीरसागर वय वर्ष 45, विजय भुकरोलाल शर्मा वय वर्ष 45, अरुण दादर, अशोक रमेश चव्हाण आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे, ज्यांची अधिकृत ओळख अद्याप पटलेली नाही। तर पिंपरी चिंचवडमधील मृतांमध्ये पांडुरंग सदाशिव फुगे वय वर्ष 57, विजय प्रकाश राठोड वय वर्ष 31, राजेंद्र प्रकाश राठोड वय वर्ष 34, राजेंद्र राजपूत वय वर्ष 51, अकबर पठाण वय वर्ष 52, आनंद देसाई वय वर्ष 53 आणि आनंद निकालचे वय वर्ष 35 यांच्यासह इतरांचा समावेश आहे। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपास यंत्रणांनी वेगाने कारवाई सुरू केली आहे। पोलीस आणि तपास यंत्रणांनी योगेश वानखेडे या व्यक्तीला या संपूर्ण प्रकरणातील मुख्य संशयित मानले आहे। योगेश हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नोंदीत आधीपासूनच ओळखला जाणारा आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे। हमारा पहला कहना ये है, जो दारू के धंधे जो चालू है वो बंद होने चाहिए सभी। वो शराब के सभी बंद होने चाहिए, और जिनके घर में ये प्रॉब्लम हो गई है उनके लिए कुछ तो भी सरकार ने सोई कुछ तो भी करनी चाहिए। जुरिस्डिक्शन में जो सदस्य मनुष्यवध का गुना दाखिल हुआ है, विषारी हाथबट्टी दारू पीने के वजह से जो गुना दाखिल हुआ है, उसमें अभी तक 9 लोगों का मृत्यु होने का प्रथमदर्शनी माहिती है, और उसके अलावा 5 लोग विविध अस्पताल में दाखिल रहने का भी माहिती है। ये गुने के संदर्भ में अब तक 4 आरोपी को दापोडी पुलिस स्टेशन के स्तर पे अरेस्ट किया गया है, और आज वो सभी 4 आरोपी को माननीय न्यायालय में हाजिर किया गया और उनका 8 जून तक का पुलिस कस्टडी रिमांड मिला है। उसके अलावा एक आरोपी को अभी पुलिस ने ताबे में लिया है, उसको भी अटक करने का प्रक्रिया चालू है। इसके अलावा राज्य उत्पादन शुल्क विभाग के पास 3 आरोपी का ताबा है, और उनके बारे में क्या कार्रवाई राज्य उत्पादन शुल्क कर रहा है। थैंक यू।